मित्रांनो, आपल्याला इथे व्ही लुकअप शिकायचं आहे. आता व्ही लुकअप म्हणजे काय? जसं की आपल्याला इथे साईडला तुम्हाला काही डेटा दिसतो. आता या डेटामध्ये आपल्याला व्हर्टिकली लुकअप करायचं आहे. व्हर्टिकली ते पाहायचं कसं? आता जे फर्स्ट कॉलम दिलेले या फर्स्ट कॉलममध्ये अकाउंट नंबर आहे. इथे सीरियल नंबर असेल किंवा इथे एम्प्लॉयी आयडी असेल. जर आपण ती इथे सर्च केली एम्प्लॉयी आयडी किंवा जसं की आपल्या इथे अकाउंट नंबर आहे. मी जसं की 56000006 हा जर इथे मी सिलेक्ट केला, तर त्याचं सी अमाउंट, अकाउंट टाइप, ब्रँच आणि कस्टमर हे आपलं व्हर्टिकली इथे लुकअप व्हायला पाहिजे. म्हणजे व्हर्टिकली आपल्याला ते दिसायला पाहिजे. तर ते कशा प्रकारचं आपण इथे यूज करणार आहेत, व्ही लुकअप कसं आपण यूज करणार आहे, ते आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहेत. तर चला व्ही लुकअप कसं यूज करायचं हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल व्ही लुकअप म्हणजे काय? व्ही लुकअप हा फर्स्ट जो कॉलम असतो त्या फर्स्ट कॉलममधील जो साईडचा जो डेटा आपल्याला व्हर्टिकली पाहायचा असेल, तर तो आपण व्ही लुकअपमध्ये पाहत असतो. तर चला आपण व्ही लुकअपमध्ये सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट नंबर, सी अमाउंट, अकाउंट टाइप, ब्रँच आणि कस्टमर हे आपण व्हर्टिकली इथे टाइप केलेले आहेत. ओके. किंवा मित्रांनो जर तुम्हाला हे व्हर्टिकली इथे टाइप करायचे असतील किंवा जर डायरेक्ट तुम्ही याला कॉपी करून पण पेस्ट करू शकतात. तर कसं पेस्ट करायचं? जसं की मी याला सिलेक्ट केलेलं आहे. हॉरिझॉन्टली पूर्ण सिलेक्ट केला. ओके. आता याला सिलेक्ट केल्यानंतर याला कॉपी करायचं. कॉपी करण्यासाठी काय करायचं? कंट्रोल बटन प्रेस करून सी करायचं, कंट्रोल प्लस सी किंवा होम टॅबमध्ये यायचं आणि इथनं कॉपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके. हे कॉपी झालेले आहे. आता आपल्याला जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं. जसं की मला इथे पाहिजे, मग मी इथे क्लिक केलेले आहे. आता इथे पेस्ट करायचं. आता पेस्ट करण्यासाठी काय करायचं? हे बघा इथे ऑप्शन आहे. या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. हे दिसतं पेस्ट ऑप्शन, याच्यावरती क्लिक करायचं. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पेस्ट ऑप्शन दिसतात. कशा प्रकारचे पेस्ट करायचं आपल्याला. तर आपल्याला जसं पेस्ट पाहिजे तसं, तर इकडे साईडला बघितलं तर आपल्याला ते पेस्ट झालेले दिसते ना आपल्याला. कोणत्या टाईपमध्ये आपल्याला ते पेस्ट करायचं. ओके. तर मी अशा पद्धतीने पण घेऊ शकतो. तर ऑलरेडी मी साईडला टाइप करून घेतलेले. तर मी पेस्ट करत नाही इथे. ओके. क्लिक केले. ओके. आता आपल्याला काय करायचं ते अकाउंट नंबर. म्हणजे हा जो पूर्ण अकाउंट नंबर आहे, इथे आपल्याला तो अकाउंट नंबर ड्रॉप डाउन ऑप्शनमध्ये घ्यायचा. ओके. त्यानंतर सी अमाउंट. करंट अमाउंट किती आहे? अकाउंट टाइप किती आहे? त्यानंतर ब्रँच काय आहे? कस्टमर काय आहे? हे पूर्ण आपण इथे व्हर्टिकली बघणार आहोत. तर काय करायचं आपल्याला अकाउंट नंबर समोर मी क्लिक केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं डेटा या टॅबमध्ये जायचं आहे. या टॅबमध्ये आल्यानंतर इथे बघा एक आपल्याला ग्रुप दिसतो तो डेटा टूल्सचा. त्यानंतर इथे ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशन. या डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करायचं. त्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचं व्हॅलिडेशनसाठी एक बॉक्स येतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती क्लिक करायचं एनी व्हॅल्यूवरती. त्यानंतर इथे लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. लिस्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे सोर्सेस आहे. इथे क्लिक करायचं आणि आपला जो डेटा आहे, तो डेटा सिलेक्ट करायचा आहे. तर कोणतं आपलं जो सोर्स आहे कोणता आहे लिस्ट आहे, तर ती लिस्ट आहे ही आहे. अकाउंट नंबर. तर अकाउंट नंबर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. जे ए दिसतं ना, ते ए वरती क्लिक करायचं. जर आपण असं सिलेक्ट केलं, असं पण करू शकतो. पण असं केल्यानंतर आपण पूर्ण डेटा सिलेक्ट करू शकतो. पण जर आपण भविष्यात जर इकडे डेटा वाढवला, तर तो त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणून काय करायचं ए वरती क्लिक करायचं. म्हणजे पूर्ण हा कॉलम सिलेक्ट झालेला आहे. जरी आपण पुढे चालून जरी डेटा वाढविला, तर तो पूर्ण या डेटा व्हॅलिडेशनमध्ये ऑप्शनमध्ये येणार. नंतर काय करायचं इथे ओके वरती क्लिक करायचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे ड्रॉप डाउन ऑप्शनमध्ये सर्व हा डेटा इथे आपल्याला अकाउंट नंबर दिसतात. ओके. आता हे अकाउंट नंबर पूर्ण आपण सिलेक्ट करू शकतो अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं सी अमाउंट. करंट अमाउंट किती ही पूर्ण आपण जो अकाउंट नंबर सिलेक्ट केलेला आहे, तो आपल्याला सी अमाउंटमध्ये पण शो व्हायला पाहिजे. तर काय करायचं सी अमाउंट समोर मी इथे क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे फॉर्म्युला यूज करायचा व्ही लुकअपचा फॉर्म्युला. आता व्ही लुकअप आपण अलग-अलग पद्धतीने पण यूज करू शकतो. तर पहिली पद्धत बघा याला म्हणतात एफ-एक्स इन्सर्ट फंक्शन. याच्यावरती क्लिक केलं, इथे तुम्हाला काय दिसतं व्ही लुकअप. जर तुमच्या समोर हे व्ही लुकअप दिसत नसेल, तर इथे आपल्याला टाइप करायचं सर्च फॉर अ फंक्शन. इथे मी सर्च करतो व्ही आणि डिलीट केल्यानंतर इथे टाइप करायचं व्ही लुकअप. आता व्ही लुकअप केल्यानंतर इथे गो वरती क्लिक करायचं. इथे बघा व्ही लुकअप सर्चमध्ये आलेले. त्यानंतर काय करायचं याला इथे खाली यायचं आणि याला करायचं ओके. आता ओके वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्यासमोर अजून एक फंक्शन ॲग्रीमेंट समोर आलेले. व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू, टेबल अरे, कॉलम इंडेक्स नंबर, रेंज लुकअप हे पूर्ण आपल्याला फिलअप करून घ्यायचे. तर कसे करायचे आपण इथे बघूया.
आता व्ही लुकअप समोर क्लिक केलेले सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, लुकअप व्हॅल्यू. आपली लुकअप व्हॅल्यू कोणती? तर ती लुकअप व्हॅल्यू आपली ही असेल. ही लुकअप करायची आपल्याला व्हॅल्यू. तर टेबल अरे कोणता आपला? तर टेबल अरेवरती क्लिक करायचं आणि टेबल अरे आपला हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा. ओके. हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने, कारण ए पासून ई पर्यंत सिलेक्ट करायचा. हा पूर्ण टेबल सिलेक्ट झालेला. ओके. त्यानंतर काय करायचं इथे कॉलम इंडेक्स नंबर. आता कॉलम इंडेक्स नंबर आपल्याला जो डेटा सिलेक्ट करायचा, जो डेटा व्ही लुकअपमध्ये पाहायचा असेल तो कोणता आहे? आपल्याला सी अमाऊंट. तर सी अमाऊंट हा कॉलम इंडेक्स नंबर आहे. आता इथे व्हीलॉकअपमध्ये ए, बी, सी, डी, ई हे नंबर्स असतात. म्हणजे हा 1 नंबरचा कॉलम, हा 2 नंबरचा कॉलम, हा 3 नंबर, 4 नंबर. आपल्याला किती नंबरचा कॉलम शो करायचा आहे? जर आपण ती व्हीलॉकअप व्हॅल्यू जर सर्च केली याच्यामधली, तर आपल्याला किती नंबरचा कॉलम दिसायला हवा? तर आपल्याला ते करायचं बी मधला कॉलम म्हणजे 2 नंबरचा कॉलम. हा 1 नंबर, हा 2 नंबरचा. तर इथे आपल्याला टाइप करायचे 2. आणि त्यानंतर रेंज लुकअप. आता इथे जर 0 केलं तर इथे फॉल्स येणार. ओके. आणि जर 1 टाइप केलं तर इथे ट्रू येणार. दिसतं ना? तर आपल्याला काय करायचं, इथे 0 घ्यायचे. 0 घेतल्यानंतर फॉल्स येणार आणि त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे एक एरर दाखवते. का? कारण की आपण अकाउंट नंबर अजून कोणताही सिलेक्ट केलेला नाही. जसं आपण अकाउंट नंबर सिलेक्ट करतो तसं आपल्याला ते सी अमाउंट पण आपल्याला दिसणार. ओके. हे बघा 56,00,0001 काय दिसत आहे इथे अमाउंट? बरोबर अमाउंट दिसत आहे. करंट अमाउंट इथे दिसत आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट टाइप. आता अकाउंट टाइप कोणतं आहे ते पण आपल्याला बघायचं. आता अकाउंट टाइप परत फॉर्म्युला यूज करायचा. आपण इथनं पण फॉर्म्युला घेऊ शकतो किंवा दुसरा फॉर्म्युला कसा घ्यायचा किंवा फॉर्म्युला कसा यूज करायचा. तर काय करायचं, अकाउंट टाइपवरती इथे क्लिक करायचं. त्यानंतर इथे इक्वल साइन द्यायचं. इक्वल साइन दिल्यानंतर इथे व्ही-एल टाइप करायचं. व्ही-एल टाइप केल्यानंतर टॅब कीबोर्डवरील टॅब बटन द्यायचं. ओके. आता व्ही लुकअप हा फॉर्म्युला आलेला आहे. इथे बघा व्ही लुकअपच्या समोर काय दिलेले आहे? लुकअप व्हॅल्यू. आता लुकअप व्हॅल्यू कोणती आपली? तर ती लुकअप व्हॅल्यू ही असेल आपली. ओके. आता ही लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर काय दिलेलं आहे? टेबल अरे. आपला कोणता टेबल अरे? तो टेबल अरे सिलेक्ट करायचा. तर आपला टेबल अरे पूर्ण हा सिलेक्ट करून घ्यायचा. ओके. हा टेबल अरे सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? कॉमा द्यायचा आहे. आता इथे काय दिलेलं आहे? कॉलम इंडेक्स नंबर. आता कॉलम इंडेक्स नंबर कोणता आपला? सी. म्हणजे आपल्याला टाइप अकाउंट म्हणजे अकाउंट टाइप कोणतं आहे ते आपल्याला घ्यायचं. किती नंबरचा आहे? सी म्हणजे 3 नंबर. तर इथे 3 टाइप करायचे, कॉमा द्यायचा आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? ट्रू आणि फॉल्स. इथे 0 टाइप करायचं. ओके. इथे 0 घ्यायचं, ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. ओके. इथे बरोबर आलं का ते? ओके. अकाउंट नंबर आलेले. आता हे जर असे 2, 3, 4, 5 असतील तर हे असा फॉर्म्युला यूज न करता काय करायचं, डायरेक्ट इथे क्लिक करायचं किंवा डायरेक्ट हा कॉपी करून घ्यायचा. एक तर फॉर्म्युला तुम्ही कॉपी करून घ्यायचा आणि इथे 3च्या जागी 4 टाइप करायचे फक्त. ओके. फॉर्म्युला सेम असणार. इथे डीच्या म्हणजे डी कॉलम इथे 4 टाइप करायचा. ओके. तर आपल्याला तसं पण करू शकतो किंवा आपल्याला इथे तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी कंट्रोल बटन प्रेस करायचं. ओके. कंट्रोल बटन प्रेस करायचं. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा क्लिक करायचा. बघा तो फॉर्म्युला ऑटोमॅटिक इथे पेस्ट झालेले आहे आणि इथे जे 3 आहेत इथे फक्त काय करायचं 4 टाइप करायचे. 4 टाइप केल्यानंतर जो ब्रँच दिसणार ती ऑटोमॅटिक एंटर बटन प्रेस करायचं. ऑटोमॅटिक ती आपल्याला काय झालेली ब्रँच. त्यानंतर कस्टमर सेम कंट्रोल बटन होल्ड करायचं आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. आणि इथे जे दिलेले याला करायचे इथे 5 आणि एंटर बटन प्रेस करायचं. बघा इथे आपण जे अकाउंट नंबर आहे त्यानंतर सी अमाउंट, अकाउंट टाइप, ब्रँच आणि कस्टमर हे आपल्याला इथे दिसत आहे. पण जर मी इथनं जर चेंज केले अकाउंट नंबर, मी इथनं जर हा सिलेक्ट केला 56,00,004 तर इथे बघा ऑटोमॅटिक चेंज झालेले सर्वच. हे आपण इथनं जसा अकाउंट नंबर सिलेक्ट करणार तसं हे सर्व चेंज होत जाणार. ओके. किंवा मी इथनं जे शेवटची जी दिलेली 56,00,017 ही जे अकाउंट नंबर आहे, हा अकाउंट नंबर जर मी इथनं सिलेक्ट केला तर बघा काय होणार, हा नंबर सिलेक्ट केला. एक्झिस्टिंग नॉर्थ कंट्री चेकिंग आणि हे 5000 असं आपण इथं पूर्ण अशा पद्धतीने आपण बघू शकतो. तर हे व्ही लुकअप समजलं असेल तुम्हाला कसं यूज करतात स्टेप बाय आणि डिटेलमध्ये शिकणार. हा पूर्ण डेटा प्रॅक्टिस करा आणि याची जी प्रॅक्टिससाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथं PDF तिथनं तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता. ज्याची जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी याची फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता.
आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपण VLOOKUP यूज करू शकतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.